नमस्कार, रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत आकाश नलावडेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी। अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मन जिंकणारे अनेक तरुण कलाकार सध्या मनोरंजन विश्वात काम करत आहेत। यामध्ये सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत पशा ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आकाश नलावडेचंही नाव नक्की घेता येईल। त्याच्या भूमिकेतला निरागसपणा, वागण्या बोलण्याची गावरान पद्धत आणि अंजी पशाचं प्रेमाचं नातं प्रेक्षकांना आवडतंय। फार कमी वेळातच त्याची भूमिका लोकप्रिय झाली। आकाश पुण्यामधील मध्यमवर्गीय परिवारातील मुलगा। शाळा कॉलेजपासूनच त्याला अभिनयाची आवड होती। हळूहळू नाटक, एकांकिका, सिनेमे यांबद्दल त्याला अधिक उत्सुकता वाटू लागली। मग स्वतः अभ्यास करून वेगवेगळे प्रयोग करून त्याने अभिनय कौशल्य आत्मसात केलं। कॉलेजमधून नाटक, एकांकिका केल्यानंतर आता अभिनयातच करिअर करायचं असं त्याने ठरवलं आणि पुण्याच्या ललित कला केंद्र येथे प्रवेश मिळविला। आर्थिक अडचण तर होतीच, परंतु जिद्द त्यापेक्षा अधिक होती। त्यामुळे घरच्यांना विश्वासात घेऊन त्यानं अभिनय प्रवासाला सुरुवात केली। अनेकदा चुकलो, खचलो, पण मी माझ्या स्वप्नांवर कधी अविश्वास ठेवला नाही। चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत होतो आणि खूप प्रयत्नानंतर पशाची भूमिका मिळाली। या मालिकेनं मला अधिक चांगलं काम करण्याची संधी आणि जिद्द दिली। मी यापूर्वी कॅमेऱ्यासमोर फारसं काम केलं नसल्यामुळे माझ्यासाठी ते आव्हानच होतं। आता मात्र पशाची भूमिका माझ्यात भिनली आहे, असं आकाश म्हणाला। अभिनयात करिअर करायचा असा निश्चय झाल्यानंतर त्यानं मुंबई गाठली। अनेक मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या, परंतु मनासारखी भूमिका आणि ब्रेक मिळत नव्हता। सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमुळे त्याच्या अभिनय प्रवासाला वेगळंच वळण आलं। मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं, त्याची भूमिका नावारूपाला आली आणि पशा लोकप्रिय झाला। आपल्याला आकाश नलावडेविषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा। धन्यवाद।